एकूण वादाचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? वाद, अनुवाद, संवाद आणि विवाद. किती प्रकारे? राहील ना लक्षात? शास्त्रांचा आहे तो वाद आहे. शास्त्रांचा काय आहे? म्हणजे एक मत नाही, प्रत्येकाने उद्धाराचं साधन भिन्न सांगितलं. कुणी कर्माने मोक्ष सांगितला, कुणी योगाने, कुणी ज्ञानाने. म्हणजे प्रत्येकाचं भिन्न मत आहे. म्हणजे शास्त्रांचा काय? वाद आहे. देवभक्ताचा आहे तो अनुवाद. देवभक्ताचा आहे तो काय? अनुवाद. पण त्यालाही वादच म्हणतात. जे बोलायचंय ते देवाशी. लक्षात ठेवा. भांडायचं असलं तरी कधी रागाने, कधी द्वेषाने, कधी मत्सराने. द्वापार युगामध्ये ज्या गोपिका गवळणी भगवान कृष्णाशी भांडत होत्या, त्या कधी रागाने, कधी द्वेषाने, कधी मत्सराने भांडत होत्या. पण त्याला अनुवाद म्हटलं महाराज. आईशा गवळणी त्या अनुवाद करीती. काय म्हटलं त्याला? म्हणजे देवभक्ताचा काय? अनुवाद. पण तो वादच आहे, भांडणच आहे. गुरु शिष्याचा आहे तो संवाद. गुरु शिष्याचा काय? पण त्यालाही वादच म्हणतात. वादे वादे जायते तत्वबोधा. हा आलं लक्षात? म्हणजे गुरु शिष्याचा काय? संवाद. पण त्यालाही वाद म्हणतात. आणि चौथा जो आहे त्याला विवाद म्हणतात. काय म्हणतात? हा, ज्याला काहीच कारण नसतानाही जो होतो. काय? कारण नसतानाही जो होतो वाद, त्याला विवाद म्हणतात. त्याला विवाद म्हणतात. वाद, अनुवाद, संवाद आणि विवाद 4 सांगितले ना. तसं या अभंगामध्ये देवभक्ताचा झालेला अनुवाद आहे. भांडण आहे, तंटा आहे, वाद आहे. पण एक लक्षात ठेवा, देवाशी भांडण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. अधिकारा वाचून भांडता येत नाही. मग जनाबाई देवाशी भांडते. काय अधिकार होता माझ्या जनाबाईचा? सांगतो 1 मिनिटात आपल्याला. जनाबाईचा अधिकार असा होता, जनाबाईने 4 युगामध्ये भक्ती भगवंताची केली होती. किती युगात? 4 युगामध्ये भक्ती भगवंताची केली. आणि 4 युगामध्ये जनाबाईने सेवा साधूची केली. जनाबाई सेवा साधूची करत होती आणि भक्ती भगवंताची करत होती. किती युगात? 4. करत त्रेता, द्वापार आणि कली. 4 युगामध्ये जनाबाईने भगवंताच्या बरोबरीने अवतार घेत आली प्रत्येक युगामध्ये. आणि तसा नामदेवरायचा, जनाबाईचा आणि भगवंताचा अवतार प्रत्येक युगामध्ये बरोबरीने आहे. नाही, बरोबरीने आला. कसा? तुम्हाला क्रमवर सांगतो थोडक्यात. सत्ययुगामध्ये भगवंताचा अवतार झाला नारसिंह. कोणता अवतार? लक्ष आहे ना तुमचं? कोणता अवतार? नारसिंह. भगवंताचा अवतार नारसिंह. त्याही वेळेला नामदेवरायचा अवतार होता प्रल्हाद. कोणता अवतार होता? हिरण्यकश्यपूचे कुळी नामा प्रल्हाद असं वर्णन केलं. हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून नामदेवरायांनी अवतार घेतला. म्हणजे भगवंताचा अवतार नारसिंह, नामदेवरायचा अवतार प्रल्हाद. आणि त्याही वेळेला जनाबाईचा अवतार होता. कोणत्या रूपामध्ये? माझे नाम पद्मिनी अंतिदासीचे पद. पद्मिनी दासी म्हणून जनाबाई त्या युगामध्ये होती. पुढे युग बदललं, तसा अवतार बदलला. युग क्रमांक 2, अवतार क्रमांक 2. त्रेता युगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र म्हणून भगवान अवतीर्ण झाले. तर भगवान प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता नामदेवरायांनी दुसऱ्यांदा अवतार घेतला. तो अंगद या रूपामध्ये घेतला. कोणत्या रूपामध्ये? म्हणजे भगवंताचा अवतार प्रभू रामचंद्र, नामदेवरायचा अवतार अंगद. आणि त्याही वेळेला जनाबाईचा अवतार होता. कोणता? माझे नाम मंथरा भरते मारिली लाथ. मंथरा दासी म्हणून जनाबाई त्यावेळेला होती. पुढे युग बदललं, तसा अवतार बदलला. युग क्रमांक 3, अवतार क्रमांक 3. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा म्हणून भगवान अवतीर्ण झाले. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा करण्याकरता नामदेवरायांनी तिसऱ्यांदा अवतार घेतला. तो उद्धव या रूपामध्ये घेतला. कोणत्या रूपामध्ये? बघा, आता भगवंताचा अवतार कृष्ण परमात्मा, नामदेवरायांचा अवतार उद्धव. आणि त्याही वेळेला जनाबाईचा अवतार होता ती कुब्जा दासी म्हणून. कोणती दासी होती ती? कुब्जा दासी. पुढे युग बदललं, तसा अवतार बदलला. युग क्रमांक
अवतार क्रमांक कलियुगामध्ये भगवान विटेवर आले तर भगवान पंढरीनाथाची सेवा करण्याकरता नामदेव महाराज या रूपाने अवतीर्ण झाले आणि जनाबाई या रूपाने अवतीर्ण झाली. आलं लक्षात? म्हणजे एकंदरीत युग किती झाले? म्हणजे 4 युगामध्ये जनाबाईने भक्ती भगवंताची केली आणि जनाबाईने सेवा साधूची केली. आणि एक लक्षात ठेवा, भगवंताची भक्ती केली त्या भक्तीचं तर ऋण देवावर होतच, पण जी साधूची सेवा केली होती त्या साधूच्या सेवेचं ऋण सुद्धा होतं. कोणावर? देवावरच. कारण साधूची जरी सेवा केली तरी ती देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे. आलं लक्षात? आणि भगवान त्याच्याही पेक्षा म्हणतात, अर्जुना अरे जे माझी सेवा करतात, माझं गुणवानुवाद गातात, जे माझं चिंतन करतात ते तर मला प्रियच असतात, पण जे माझ्या भक्ताचं गुणवर्णन करतात, जे माझ्या भक्ताची सेवा करतात, अर्जुना ते मला प्राणापेक्षाही प्रिय असतात. तेही प्राणा परोते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राचे प्रशंसती. अर्जुना ते मला प्राणापेक्षाही प्रिय असतात. म्हणून जनाबाईंनी जी साधूची सेवा केली होती त्या सेवेचंही ऋण देवावर होतं आणि भक्तीचं ऋण देवावर होतं. म्हणजे 4 युगामध्ये जनाबाईंनी केलेली सेवा होती, भक्ती होती, म्हणून जनाबाईला देवाशी भांडण्याचा सुद्धा काय होता? अधिकार होता. आपल्या गळ्यात अजून माळ नाही आणि पुढे निघाली मांडायला देवाबरोबर. चालत? असं चालत नाही. एखादं सुद्धा कळत. आणि देवाबरोबर कसं तू नवऱ्याबरोबर भांडू शकते, देवाबरोबर नाही. जनाबाईचा अधिकार होता. किती युगात? ऐका मग का भांडली जनाबाई? कोणता प्रसंग निर्माण झाला होता म्हणून जनाबाई देवाशी भांडली किंवा या अभंगाची निर्मिती झाली? उगाच जनाबाईला वेळ होता म्हणून अभंग लिखित केलेला? प्रत्येक अभंगाची निर्मिती झाली म्हणजे त्याच्या पाठीमागं काही भूमिका आहे, काही चरित्र घडलं म्हणून त्या अभंगाची जसा जसा प्रसंग निर्माण झाला त्या प्रसंगाला अनुसरून त्या अभंगाची निर्मिती झाली. तर त्याचं कारण असं घडलं होतं. तसा जनाबाईचा अवतार मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आता सध्या तो तालुका आहे गंगाखेड. आता तो तालुका आहे. त्या गंगाखेड या गावी एका वारकरी घराण्यामध्ये जनाबाईचा अवतार झाला. तसं आई वडील हे पांडुरंगाचे उपासक पंढरीचे वारकरी होते. बराच वर्षाचा काल गेला, संतती झाली नाही, पण पांडुरंगाचाच प्रसाद म्हणून जनाबाईचा अवतार त्या घराण्यात झाला. आता वारकरी घराणं जनाबाई परंपरेने भगवत भक्त आहे. थोडी जनाबाई मोठी झाली, आई वडिलाबरोबर पंढरीला आल्यानंतर पंढरीचा तो सोहळा पाहिला आणि सोहळा पाहिला पंढरीचा, तो पांडुरंग परमात्मा पाहिला, ते वारकरी पाहिले आणि वारी आटोपल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं जना चल आता पुढं. जनाबाईने सांगितलं आता पंढरी सोडून परत येण्याची माझी इच्छा. आता आपण वारीला जातो की नाही? आपल्याला तिथं गेलं वाटतं का नाही? आता परत घरी जायचं. आपल्याला वाटतं का आता कोणा घरी जाणंच नको, आता पंढरीतच राहावं असं वाटतं का? का द्वादशी झाल्या वाटतं आपले सगळ्यात लवकर? आपला फरक आहे ना. आलं लक्षात? जनाबाईने सांगितलं आता पंढरी सोडून परत येण्याची इच्छा नाही. आई वडिलांनी पुन्हा पुन्हा विनंती केली, जना इथं पंढरीत एकटी कुठं राहते तू, चल. ऐकलं नाही. आता एकटीला पंढरीत कुठं ठेवावं? जनाबाईने सांगितलं बास पंढरी सोडून येण्याची इच्छा नाही आणि मी येणारही, मग एकटीला कुठं ठेवणार? म्हणून नामदेवरायच्या घरी जनाबाईची व्यवस्था केली. तसा नामदेवरायचा आणि जनाबाईचा पहिलाही 3 युगातला संबंध होताच. जनाबाई नामदेवरायच्या घरी राहू लागली. नामदेवरायच्या घरी पडलेली सगळी कामं जनाबाईला करावं लागायची. झाड लोट करी गणी केर भरी चक्र पाणी. जनाबाईने झाडलोट करावी, झाडलेला कचरा भगवंताने उचलावा आणि उकिरड्यावर निघून टाकावा. का? भगवंतावर जे ऋण होतं तिच्या भक्तीचं, त्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवान वेळोवेळी तिला कामामध्ये मदत करत होते.
आणि भगवान म्हणायचे माझ्या जनीला नाही कुणी नाहू घाली चक्र पाणी. भगवान कधी कधी यायचे, जनाबाईला स्नान घालायचे, तिचे केस विसरायचे, तिची वेणी सुद्धा भगवान घालायचे. सगळी पडलेली भगवान काम करू लागत होते. कोणाला? जनाबाईला. ती भक्त आहे आणि त्या भक्ताच्या ऋणातून उतराई होण्याकरता भगवान तिला मदत करत होते. तसं नामदेवराईच्या घरी मोठा परिवार नामदेवराईचा. 14 माणसाचं एकंदरीत कुटुंब. किती माणसाचं? आपल्यासारखं नव्हतं हमदो. किती माणसाचं कुटुंब? 14 माणसाचं कुटुंब. बघा वर्णन केलं. गोनाई राजाई दोघी सासू सुना दामाना मजाना बापले. किती झाले? बोलत राहा फटाफटा, वेळ कमी नाही तर मग कीर्तन लांब. किती झाले? 6. नाही थांबतो थोडा वेळ, विचार करा मग सांगा. नाही किती झाले? 4 बरोबर आहे ना. गोनाई राजाई दोघी दामा नामा जाना बापले आणि सासू सुना. किती झाले? नर विठा गोना मादा 14 पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडाई असाई साखराई 14 सुना पाही नामयाच्या. 12 आऊबाई, 13 लिंबायती, 14 15 विती दासी जनी विठाला. असं एकंदरीत 14 माणसाचं नामदेवराईचं कुटुंब. ऐका, आणि त्या 14 माणसाला 2 वेळेला खायला पुरेल एवढं दळण जनाबाईला पहाटे उठून काय करावं लागायचं? दळावं लागायचं. बरं 14 माणसं ते काही उदबत्ती छापगडी नव्हते, हे टप्पूच्या टप्पू होते 14चे. आणि त्या 14 माणसाला 2 वेळेला खायला पुरेल तेवढं दळण पहाटे उठून जनाबाईला दळण दळावं लागायचं. पूर्वीचा काळ होता ज्या वेळेला लाईट नव्हती. आता जुने याच्यातले काही माता भगिनी आहेत, तुम्ही दळलंय का नाही आजी? पूर्वी दळलं का नाही जात्यावर? ज्यांनी दळलंय त्यांनीच मान हलवा. ते पुरी तो का दळलंय ना, तुझी मान आली त्याचा. तू लाईटीच्या काळातली, तुला मोदीवानी चांगले आजचे दिन आले. हो, तू काय मान आली? जुन्या वयस्कार थकेल म्हातारे आहेत त्यांनी दळलेलं आहे, पहाटे उठून दळावं लागायचं. आणि दळलं तरच खायला होतं, नाही तर व्यवस्थाच नव्हती. तसं जनाबाईला 14 माणसाला 2 वेळेला पुरेल एवढं दळण पहाटे उठून दळावं लागायचं. आणि रोज जनाबाई सकाळी एकदा 4 वाजता उठली, दळण घेतलं, खुंट्याला हात लागल्याबरोबर लगेच सोर लागायचा. कान्हाई दळीन मी एकली, कान्हाई दळीन मी जनाबाईचा स्वर भगवंताच्या कानावर गेल्या बरोबर भगवान धावत यायचे. आणि भगवंताचा स्पर्श त्या खुंट्याला झाल्यावर वेळ लागतो का दळायला? ती काय सामान्य मोटर आहे का? लगेच दळण व्हायचं. हा नित्याचा क्रमच चालू झाला रोजचा. पण एके दिवशी प्रकार असा झाला, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवराईचं कीर्तन झालं. त्या कीर्तनला भगवानही होते.
जनाबाई सुद्धा. आणि कीर्तनला हजर असल्यामुळे झोपायला उशीर झाला. झोपायला उशीर झाला की उठवायला होतोच. काय झोपायला उशीर झाला उठायला होतोच ना. पण जनाबाईचं तसं नाही घडलं. बरोबर 4 वाजता जनाबाई उठली, दळण घेतलं, खुंट्याला हात लागल्याबरोबर लगेच सोर लागला. आणि खुंट्याला हात लागला की लगेच सोर लागतो की नाही. आता तुम्हाला कधीतरी थोडंफार दळायचा प्रसंग येतोच कधीतरी. पण बघा माता भगिनीचा स्वभाव येतो. दळण घेतलं. आतापर्यंत असं घडलं का कोण्या माता भगिनीने एक 10-5 किलो दळण दळलं पण गुपचूप दळलं नाही दळत. ती गाणं म्हणणार म्हणते का नाही गाणं. पण त्याच्यातले एक यादव महाराज मला काही तिडा समजला नाही आतापर्यंत. म्हणजे कशात सापडलंही नाही. बघा प्रत्येक माता भगिनी राहती कुठं. सासरीच राहते ना. खाणं पिणं सासरचं, दळण जात. पण गाणं भावाचं का म्हणते याचाच वेळ लागला नाही. का म्हणते काय माहिती. दीपावळीला नाही बोलिलं तरी गाणं त्याच म्हणते. बरोबर का. एखादी माता भगिनी तुमच्यापैकी एखादी मालकाचं गाणं म्हटली का तुमच्या. मालकाचं म्हणेल. मुलाचं सुद्धा. दिराचं तर म्हणणारच नाही. त्याच कशात सासऱ्याचंही म्हणू शकत. गाणं भावाचं का म्हणते याचा मेळ लागत. तसं जनाबाई स्त्रीच होती ना. तसंच जनाबाईने एकदा हात लावला खुंट्याला की लगेच सोर लागायचा जनाबाई. पण ती आपल्यासारखी गाणं नव्हती म्हणत. वाटचार वाट सरण काय बघतो असलं नव्हती म्हणत. गायची ती पण कोणाला. भगवंताचं गात होती ना. कान्हाई. आणि भगवंताच्या कानावर तिचा स्वर गेला की भगवान लगेच यायचे पळतच. लगे भगवंतानी हात लावायचा आणि दोघांनी मिळून दळायचं. पण ऐका जनाबाईने वर्णन भगवंताचं करावं. कान्हाई तर भगवंतानी माग म्हणावं. जनाई. ऐका जनाबाई भगवंताचं चिंतन करत होती पण भगवान परमात्मा चिंतन करायचे. कोणाचं. असं आहे बरं हे चरित्र. आपले ते काही काही कीर्तनकार बी सांगतात. जनाबाई पुढे म्हणत होती पांडुरंग माझा पिता रखुमाई माझी माता आणि देवई माग म्हणत होता. असं कुठंच नाही. ते भोसडीचं बावळाटवाणी सांगत आहे. असं नाही. ते विढाला वाचायचं नाही, चांगल्याचं ऐकायचं नाही. बुक कायला काही जोडून द्यायचं. मग त्याला वाटतं आपला 11 वाजता कसं व्हायना पण चलत काय नाही. असं नसतं. नीटच काशी करायची असते. आपापली विढाला जनाबाई भगवंताचं चिंतन करायचे. कान्हाई तर भगवान माग म्हणायचे. जनाई हा देवाच्या आणि भक्ताच्या भक्तीचा संबंध आहे. आला का ध्यानात. तसंच भगवान बरोबर 4 वाजता जनाबाईचा स्वर ऐकला. भगवान आले. दळण दळू लागले. दळण झाल्यानंतर भगवान म्हणतात जना पहा पूर्वेला काय. उजळल्या 10 दिशा गगनालेशी शोभा. अगं जना सूर्य उदय होण्याची वेळ आली आणि मंदिरामध्ये पूजा करण्याकरता जर पुजारी आले आणि मी जर विटेवर नसलो तर मग मला गेलं पाहिजे. निघाले भगवान घाई गडबडीने. पण चूक एक झाली देवाकडून. भगवंताच्या अंगावर हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला बर्दरी शेला विसरला तिथे. आणि घाई गडबडीमध्ये भगवान निघाले. जनाबाईची 17 ठिगड्याची गोधडी खांद्यावर टाकली. भगवान पळतच गेले जाऊन विटेवर उभा राहिले. पूजा करण्याकरता ज्यावेळेला पुजारी आले तर ती लांबूनच देवाच्या अंगावर दिसली. काय गोधडी. बरं ती प्रसिद्ध होती. पुजाऱ्याने पूजा थांबवली. विचार केला भगवंताच्या अंगावरचा हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला बर्दरी शेला गेला कुठे. पूजा थांबली आणि मंदिरापासून जे घरं होती तिथूनच सुरुवात झाली शोध करायला. शोध करीत 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 ही प्रत्येकाच्या घरी शोध करत ही मंडळी ज्यावेळेला नामदेवराईच्या घरी आली. तिथं नामदेवराईच्या घरी गेल्यानंतर जनाबाई तिच्या कामामध्ये मग्न होती.
झाडलोट करणे, कचरा भरून टाकणे, पीठ भरून ठेवणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे, सकाळची वेळ आहे आणि तो तिथंच पडला होता. कोण? शेला. शालू म्हटल्यावर दुसरीकडे जातोय ते. शेला म्हणा, लाईनीत राहायचं एकदम. कोण म्हणलं होतं शेख? चला, भगवंताच्या अंगावरचा शेला आहे तो. जनाबाईचं लक्षही नाही त्याला काय काय जडवलंय, काय लावलंय, तो किती किमतीचा आहे, तिचं लक्षही नव्हतं. का? त्याचं कारण सांगतो. जनाबाई साधू आहे. जनाबाई कोण आहे? आणि साधूच्या चित्तामध्ये समलोष्ट समकांचन. हा साधूच्या चित्तामध्ये मातीला खड्याला जेवढी किंमत आहे तेवढी सोन्याला किंमत आहे. त्याच्यामुळे जनाबाईचं लक्षही नव्हतं त्याच्याकडे. ती तिच्या कामामध्ये मग्न होती. आणि शोध करणारी मंडळी ज्या वेळेला तिथं आली आणि तिथे दिसला कोण? त्यावेळेला ते शोध करणारी मंडळी म्हटले सापडला सापडला सापडला. जनाबाई म्हणते काय सापडलं? वा म्हणे काय सापडला? आणि बघा आता तो शेला सापडला कोणाच्या जवळ? जनाबाईच्या. दुसऱ्याच्या पुराव्याची गरज सांगावागी नाही ना, तो प्रत्यक्षात सापडलाय ना. त्यावेळेला ते शोध करणारी मंडळी जनाबाईवर नको तसं तोंड सुख घेतलं. बघा एखादा पारमार्थिक माणूस आहे आणि त्याच्याकडून थोडीफार चूक झाली, होऊ नये पण झाली, तर त्यावेळेला नास्तिक माणसं बघा एवढं तोंड सुख घेतात. राम राम राम. आणि त्यांनी कसे वागले, काही केलं तरी त्यांच्याकडे काढलेलं आहे काय? लायसन. पण पारमार्थिक माणसाकडून एखादी चूक झाली का माणसं सहन करत? एवढं नको नको त्या शब्दामध्ये जनाबाईला बोलू लागले. वा, देवाचे भक्त म्हणून घेता, देवाचं भजन करता, मंदिरात राहता आणि देवाच्या चोऱ्या सुद्धा तुम्हीच करता का? जनाबाईने विचारलं कसली चोरी? वा म्हणे. पुन्हा वर तोंड करून सांगते कसली चोरी? कोणी चोरला? हा भगवंताच्या अंगावरचा शेला. आणि मग तिने पाहिल्यानंतर जनाबाईच्या लक्षात आलं की देवाकडूनच हा इथं विसरला. पण देवाच्या अंगावर देव घेऊन गेलाय ना. काय गोदडी भरती कुणाची आहे? त्यावेळेला ते शोध करणारी मंडळी म्हणू लागले देवाच्या अंगावर स्वतःची गोदडी ठेवून आली, देवाच्या अंगावरचा हिरे माणिक मोती पाचू याने जडवलेला शेला घेऊन आली. त्यावेळेला जनाबाईने हात जोडले सांगितलं हा शेला मी आणलेला, भगवान इथं रोज मला 4 वाजता कामामध्ये मदत करू लागायला येतोय. भगवंताकडून विसरला, माझी गोदडी सुद्धा देवच घेऊन. आता हे पुजाऱ्याला खरं वाटत होतं काय? देवाचा आणि भक्ताचा कोणता संबंध असतो हा पुजाऱ्याला मेळ लागत असतो काय? नाही लागत मेळ. देवाचा आणि भक्ताचा कोणता संबंध आहे हा मेळ लागत. पण आता प्रत्यक्षात पकडलं. वावा म्हणे देव तुला काम करू लागायला येतो. विटेवर उतरून बाद झालं. पुरे पुरे. जनाबाईला पकडलं, दोन्ही दंडाला दोरखंड बांधले आणि महाद्वारामध्ये घेऊन आले. पंढरीमध्ये हा म्हणता वार्ता पसरली. पण जुनी जी जाणती वारकरी मंडळी होती, शहाणी जाणते, त्या प्रत्येकाच्या मुखात एकच वाक्य होतं की जनाबाईकडून हे कृत्य घडू शकत, जनाबाई देवाची चोरी करू शकत नाही. हे प्रत्येकाच्या मुखात वाक्य होतं. पण प्रत्यक्षात तिच्या जवळ सापडलाय ना. काय पुरावा आहे ना. आता पुरावा असल्यावर काही चालत, वशिला असो नाही तर काही असो, पुरावा सापडल्या काहीच करता येत नाही. निर्णय झाला त्यावेळेला. म्हटले आता हिला शिक्षा काय द्यायची? म्हटले आता हिला शिक्षा एकच आहे. चोरीचा आळ आलाय नाही ज्यावर, हिला शिक्षा एकच आहे. चंद्रभागेच्या तीरावर 20 फूट उंचीचा सूड रोवा आणि हिला सुळाव देऊन टाका. निर्णय म्हणजे निर्णय झाला. 20 फूट उंचीचा सूड रोवला. जनाबाईला सुळाव देण्याकरता चंद्रभागेच्या तीरावर घेऊन गेले. आता जनाबाईला द्यायचंय पुढं. त्यावेळेला जनाबाईला विचारलं, जना तुझी शेवटची काय इच्छा आहे? आता बी ज्यांना द्यायची असते काय त्यांना विचारतात ना वाटतं शेवटी. तुम्हाला माहित नाही पण दुसऱ्याचं ऐकलं असेल ना निदान. तसा जनाबाईला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? ऐका. त्यावेळेला जनाबाईंनी सांगितलं माझी शेवटची एकच इच्छा आहे. काय?
जन्मजन्मांतरामध्ये मी ज्याचं भजन केलं, ज्याची भक्ती केली, ज्याची सेवा केली, त्याला फक्त एकदा डोळे भरून मला घवघवीत पाहू द्या. याच्यापेक्षा माझी काही इच्छा. पुन्हा ते चंद्रभागेच्या तीरावरून ते मारेकरी दोन्ही दंडाला दोरखंड मानलेले पुन्हा पांडुरंगाच्या मंदिरासमोर आले. पांडुरंगाच्या समोर निघून जनाबाईला उभा केला. ऐका, भगवान पांडुरंगाच्या समोर जनाबाई उभा आहे, दोन्ही दंडाला दोरखंड मानलेले आणि मारेकरी दोन दोन बाजूनी उभे. आणि त्यावेळेला जनाबाईंनी देवाशी केलाय काय? बरं, कुणाच्या कोणी नाही, एखाद्याच्या लक्षात राहावं. चला, जनाबाई अनुवाद करते, पांडुरंगाशी बोलते. पांडुरंगा सांग, हे जे घडलं याच्यात माझा काही दोष आहे? पांडुरंगा, रोज नियमाप्रमाणे मला कामामध्ये मदत करू लागला देवा तू येतो, तसा आजही सकाळी आला. तुझा हिरे माणिक मोती पाचू यांनी जडवलेला बोरजरी शेला देवा विसरला तू. माझी गोदडी घेऊन गेला तू. आळ आलाय माझ्यावर सुळाव चालले मी. सांग ना, याच्यात माझा काय दोष आहे, माझा काय गुन्हा आहे? भगवान काहीच बोलत नाही. पुन्हा पुन्हा जनाबाई विचारते, सांग पांडुरंगा, याच्यात माझा काय दोष आहे, काय गुन्हा आहे? भगवान काही बोलतही नाही. जनाबाईकर वड पाहत सुद्धा नाही. जनाबाई म्हणते, पांडुरंगा मी सुळाव चालले, मी मरणाला भीते, असं तू समजू. भीत नाही आता पुल्या मरणा, पण याच्यात माझा काहीच गुन्हा नसताना भगवान तू काहीच बोलत नाही. सांग ना, याच्यात माझा काय दोष आहे? भगवान काही बोलत नाही, वर पाहत नाही. याचा परिणाम जनाबाईला थोडस अनावर झालं. भगवान काही बोलतही नाही, वर पाहतही नाही. जनाबाईचा क्रोध थोडासा अनावर झाला आणि जनाबाईने डायरेक्ट दिले देवाला काय? विठ्या विठ्या मूळ माईच्या कारट्या. त्याचा वाचतो. विठ्या विठ्या मूळ माईच्या कारट्या. तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रांड रंडती झाली. अक्षयी सुडा सावित्री आली, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी. शिव्या दिल्या देवा, तरी भगवान काही बोलतही नाही आणि वर पाहत सुद्धा नाही. भगवान काहीच बोलत नाही, वर पाहत नाही. मग जनाबाई म्हणते, पांडुरंगा सांग, जन्मजन्मांतरामध्ये आम्ही तुझं भजन केलं, सेवा केली, त्याचं हेच फल दिलं का तू, की आमच्या वेळ आली जायची कुठं? हा, त्यावेळेला जनाबाई म्हणते, पांडुरंगा तुझा 7-12 मला 4 युगातला माहिती. किती युगातला? कारण प्रत्येक युगामध्ये मी तुझ्या बरोबर अवतार घेतलेला आहे. प्रत्येक युगामध्ये तुझ्याकडून अनेक भक्तावर अन्याय झाला. जसा आज माझ्यावर अन्याय झाला देवा, तसा आतापर्यंत अनेक भक्तावर तुझ्याकडून अन्याय झाला. आणि तुझा 7-12 मला माहिती. किती युगातला? कारण प्रत्येक युगामध्ये मी तुझ्या बरोबर आलेली आहे. आणि एक लक्षात ठेवा, माणूस कोणत्याही क्षेत्रातला असला, तो किती मोठा झाला, कोणत्याही क्षेत्रातला असला आणि किती मोठा झाला, तर लहानपणीचा जोडीदार कधीच भेटू नये. नियमच येतो. माणूस किती उंचीवर गेला आणि लहानपणीचा जोडीदार भेटला, तो एवढंच म्हटलं ना, तुझं जसं पहिलं मला. गेली का सगळी? बरोबर आहे का नाही? असं जनाबाई म्हणते, तुझा 4 युगातला 7-12 मला माहितीये. तुझ्याकडून आतापर्यंत अनेकावर अन्याय झाला, तुझ्या दरबारामध्ये खरा न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला.
मग हे सांगण्याकरता या अभंगाची निर्मिती झाली. तू अनेकावर अन्याय घडला, कोणाकोणावर अन्याय घडला तुझ्याकडून सांगू तुला. उदाहरण क्रमांक, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. सांगा म्हणून पुण्यवान असलेला राजा बळी पहिलं उदाहरण मांडलं. पुण्य करणं हा गुन्हा होता का त्याचा? यज्ञ करणं हा गुन्हा आहे, दान देणं हा गुन्हा होता का? पण घातला तो त्याला पुढं. कारण प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची उद्धाराची विधिविधानं भिन्न होती. त्या युगामध्ये यज्ञानेच मोक्ष मिळत होता. कशाने मिळत होता? यज्ञाने मोक्ष मिळत होता. आणि तो अवतार संपन्न असल्यामुळे यज्ञ करत होता. 98 यज्ञ पूर्ण झाले त्याचे. किती? लक्ष आहे तुमचं? किती झाले? 98 यज्ञ पूर्ण झाले. 99वा यज्ञ सुरू झाला. आणि 99 यज्ञ जर पूर्ण केले तर पुण्य मिळताना 100 यज्ञाचं मिळतं. म्हणजे एका यज्ञाचं एक्स्ट्रा मिळतं. आणि 100 यज्ञाचं पुण्य जर आपल्याकडे असलं तर त्याला पद कोणतं मिळतं? इंद्रपद मिळतं. ज्ञानोबराय म्हणतात का शतमक संपत्ती स्वर्गीची 100 यज्ञाचं पुण्य मिळालं तर इंद्रपद मिळतं. त्याच्यापेक्षा ज्ञानोबराय म्हणतात का शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा. ज्ञानोबराय म्हणतात 100 जन्म जर ब्राह्मण कुळामध्ये घेतले आणि निष्णात ब्रह्मकर्म केलं तर तो ब्रह्मदेव होतो. काय होतो तो? ज्ञानोबराय यज्ञभूताचा पाळणा नाश कार्याने भावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. विषय काय सांगतोय? मी विषय काय सांगतोय? यज्ञाचा ब्रह्मदेवाचा संबंध नाही झाला. ऐक जरा लक्ष दे. 100 जन्म ब्राह्मण कुळामध्ये घेतले, निष्णात ब्रह्म केलं, कर्म केलं तर तो काय होतो? ब्रह्मदेव होतो. ज्ञानोबराय म्हणतात. आणि 100 यज्ञाचं पुण्य मिळालं तर तो काय होतो? इंद्रपद होतो. पद मिळतं ना त्याला. तसं त्याचा 99वा चालू होता. कोणाचा? बळीराजाचा 99वा यज्ञ चालू होता. आणि पहिला जो मूळ गादी होता कोण? त्याचं 10 दणांलं. कारण त्याला वाटलं याचा आता 99वा यज्ञ चालू आहे, हा पूर्ण झाला की याला पुण्य मिळेल. किती यज्ञाचं? 100 यज्ञाचं मिळेल. 100 यज्ञाचं पुण्य मिळालं की आपलं पद जाणार, आपली गच्छंती आपल्यावर अविश्वासाचा ठराव येणार. बरोबर. मग तो 5व्या वर्षामध्ये कामाला नाही लागला, विकास कामाला, पद वाचवायच्या भानगडीत लागला. आलं का त्याला? त्याच्या लक्षात आलं तर आपलं पद तर जाणार आहे, पण आपलं पद वाचवलं ते निष्ठा फिष्ठा. हा. तिथून उठला इंद्र आणि भगवंताचा धावा केला. पळत गेला, भगवंताचा धावा केला, भगवंताची शरणागती पत्करली. आणि भगवंताचा नेम आहे, जो शरण येतो भगवान त्याला अभयदान देतो. तो कोण आहे, कसलाय, काही पाहत नाही. शरण आलाय ना बस तेवढाच विचार करतो आणि त्याला अभयदान देतो. तसं इंद्राने बरोबर तो नेम साधला. गेला, भगवंताची शरणागती पत्करली, पाय धरले आणि सांगितलं भगवान मुझे बचाव. भगवंतानी आता शरण आलेला पाहिला कोण आहे, काय, कशा करता. ठीक आहे, सांगितलं मी तुला अभयदान दिलं, तुला काही होऊ देत नाही, तुला आज जाऊ देत.
काय चिंता करू नको. भगवंताने उठवल्यानंतर त्याला विचारलं नेमकी तुझी समस्या काय. ऐका, त्या इंद्राने समस्या सांगितली. पहा म्हटला खाली. काय. अहो तो बळी यज्ञ करतोय. भगवान म्हटले करू दे ना, मग यज्ञाने तू उद्धार होतो, मोक्ष मिळतो, करू दे. अहो पण भगवान त्याचा 99वा चालू झालाय. भगवान म्हटले होऊ दे ना. अहो पण 99वा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्याला 100 यज्ञाचं पुण्य मिळेल. भगवान म्हटले मिळू दे ना. अहो पण 100 यज्ञाचं पुण्य मिळाल्यावर त्याला इंद्रपद द्यावं लागेल. भगवान म्हटले देऊ ना. अहो तो म्हटला माझ आहे ना, देऊ काय. मग तो म्हटला त्याच्याकरता मी तुम्हाला अगोदर आलोय. काय. तुम्ही मला अभयदान दिलंय, वाचवणार, मला शब्द दिलेला आहे, म्हणून तर मी तिकून इकडे आलोय तुमच्याकडे. म्हणजे तेव्हापासून पद वाचवायसाठी यायची सुरुवात झालेली. मी तुमच्या शरणागती पत्करली. तुम्ही मला अभयदान दिलंय, वचन दिलंय. भगवंताचाही नाविला झाला. अगोदर शब्द उचलाय ना याला, तुला मी वाचवणार. नाविला झाला आणि भगवंताला स्वतंत्र अवतार घ्यावा लागला वामनाचा. बट्टूचा वेश धारण केला आणि त्या यज्ञ मंडपामध्ये बळीच्या गेले. आता बळीने विचार केला कोणीतरी भूदेवेत ब्राह्मणे स्वतःहून आपल्या यज्ञात आले. तो स्वतः त्याची पत्नी पुढे गेली, त्यांची पाद्यपूजा केली, आणून सिंहासनावर बसवलं आणि सांगितलं भूदेवा आपण स्वतःहून माझ्या यज्ञामध्ये आलाय, मी माझं भाग्य समजतो. काय इच्छा असेल तर मागा, मी देण्याकरता समर्थ आहे. वचनम किम दरिद्रता, काय इच्छा असेल तर मागा, मी देण्याकरता समर्थ आहे. त्यावेळेला त्या भूदेवानी सांगितलं बळी अरे जगाचं कल्याण हीच आमची इच्छा आहे, मला तुझ्याकडून काही अपेक्षा. तरी सुद्धा बळी म्हणतोय भूदेवा काही का होईना पण मागा, काहीतरी मागा. म्हटल्यानंतर त्या भूदेवानी सांगितलं बळी जास्त काही नको, मला 3 पावलं भूमी दे. किती मागितली. त्यावेळेला बळी म्हणतो महाराज तुम्ही विद्वान दिसता, वयोवृद्ध दिसता, ज्ञानी दिसता, पण मागायची काही तुम्हाला बुद्धी दिसत. अहो ज्याला काहीच कळत नाही ते सुद्धा मागून घेतात. गाण्या गुण्या कविता वेळ घालवतात ते सुद्धा मागून घेतात. तुम्हाला अजून काहीच मागायची बुद्धी दिसत नाही. अजून एकदाही बोली केलेलं मी पाहिलं नाही. त्यावेळेला सांगितलं मला जास्त काही नको, 3 पावलं भूमी दे. पण त्यावेळेला बळीने सांगितलं 3 पावलं म्हटल्यावर तुम्हाला जिथली पाहिजे तिथली घ्या, हे सगळं माझंच आहे. रोडच घ्या, हायवे रोडला घ्या, गंगेच्या काठावर घ्या, तुम्हाला जिथं पाहिजे तिथं घ्या, हे सगळं. त्यावेळेला त्या भूदेवाने सांगितलं घ्या नाही, संकल्प सोडून द्या. हे पाणी घेऊन पाणी आणण्याकरता ज्या वेळेला बळी गेल्यानंतर तिथं दैत्यांचे गुरु शुक्राचार्य बसले होते. शुक्राचार्याने ओळखलं होतं हा भगवान परमात्मा आहे, वेश पालटलेला आहे, माझ्या शिष्याला फसवतोय. त्यावेळेला त्या शुक्राचार्याने सांगितलं बळी दान देऊ नको, तो ब्राह्मण नाही, तो भगवान आहे, त्या विषयात तुला फसवतोय. जर तू त्याला काही दान दिलं तर तुझी उपजीविका भागणे एवढे काही तू ठेवणार नाही. पण त्यावेळेला बळी म्हणतो मी तर काही ओळखलं नाही, पण गुरु महाराज तुम्ही म्हणताय तो भगवान आहे, आणि जर तो भगवान असेल वेश पालटून माझ्या दारामध्ये येऊन मला जर दान मागत असेल तर माझ्यासारखा दाता कुणी नाही आणि त्याच्यासारखा भिकारी कुणी नाही. आलं का लक्षात. तुम्ही गुरु जरी असले तरी आज मी तुमचं ऐकू शकत नाही. आणि एक लक्षात ठेवा, भगवंतात आणि आपल्यात अंतर पाडणारा गुरु असेल तर त्यावेळेला गुरुचं सुद्धा ऐकू नये. गाथा सांगतोय न मानावे ऐसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरे. ऐकू नये. नाही ऐकलं त्यांनी, धारी उचलली, घेऊन आला, संकल्प सोडणार. पण शुक्राचार्याला तळमळ होती ना शिष्याबद्दल, की आपल्या शिष्याला वाचवलं पाहिजे, काय करावं. मग शुक्राचार्याला कायद्यातले काही कलम माहित होते. शुक्राचार्याला हा नेम माहित होता, संकल्प सोडताना मंत्र उच्चार करतानाच हातावर पाणी सुटलं तरच तो संकल्प पूर्ण होत असतो. कोरडे मंत्र उच्चारले संकल्पाचे आणि पाणी जर हातावर सुटलं नाही तर तो संकल्प पूर्ण होत नाही, हे शास्त्र त्यांना माहित होतं. मग शुक्राचार्याने सूक्ष्म रूप धारण केलं आणि झारीच्या तोंडामध्ये जाऊन बसले आणि त्यांनी विचार केला मंत्र उच्चार करताना झारीच्या तोंडातून पाणी सुटू द्यायचं. मग झारीच्या तोंडात योग मायेच्या साह्याने सूक्ष्म रूप धारण करून बसले आणि एका डोळ्याने बाहेर पाहत होते या दोघांचं काय चाललंय ते. पण आता जो संकल्प सोडून घेत होता तो अर्धवट मंगल अष्टक पाठ केलेला ब्राह्मण नव्हता. हा तो भगवान आहे. तो कोण आहे. त्याला विश्वत चक्षु म्हणतात. जो क्षणात या विश्वाला पाहतो त्याला झारीच्या तोंडातलं दिसत नाही का.
संकल्प सोडताना सांगितलं बळी थांब. का? झारीच्या तोंडात काहीतरी बसलेले दिसतंय म्हणून भगवंतानी तो अभिमंत्रून दर्भ दिला आणि सांगितलं झारीच्या तोंडामध्ये घाल. आणि हे पाच होत असं झारीच्या तोंडामध्ये तो दर्भ घातला. आड आला म्हणून थोडी याला डोळा वडीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्याचा डोळा फुटला आणि डोळा फुटल्यानंतर आपलं मूळ रूप धारण केलं आणि पहिल्या जागेवर जिथं होतं तिथं जाऊन बसलं. संकल्प सुटला आणि संकल्प सुटल्यानंतर बळीने सांगितलं भूदेवा घ्या तुम्हाला कुठले पाहिजे तिथले घ्या. किती पावलं ऐका. ज्या वेळेला त्या वामनाने पहिला पाय पृथ्वीवर टाकला त्यावेळेला पृथ्वीवर जिथपर्यंत बळीची सत्ता होती ती एकाच पावलामध्ये व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गापर्यंत जेवढी बळीची सत्ता होती ती दुसऱ्या पावलामध्ये व्यापली. आणि त्यावेळेला बळीला कळाले याचे पाय. आणि पुन्हा त्या भूदेवाने सांगितलं बळी सांग आता तिसरा पाय कुठे ठेवू. आपल्यासारखा असता तर म्हटलं असता चुलीत ठेवू. अरे घेणं झालं की काय. पण तो बळी बसे. बळीने सांगितलं भूदेवा निराश होऊ नका आहे जागा अजून ठेवा. ठेवला. तू का म्हणे बळी पाताळामध्ये घातला त्याला. या आपलं पांडुरंगाच्या समोर आले का. हा त्याला घातला कुठं तिथं सोडून द्या आपलं. या पांडुरंगाच्या समोर. जनाबाई म्हणते पांडुरंगा सांग काय गुन्हा होता त्या बळीचा. तू घातला ना त्याला कुठं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. भगवान अहो तो यज्ञ करणं हा त्याचा गुन्हा होता का. दान देणं हा गुन्हा आहे. पुण्य करणं हा गुन्हा होता का. पण असा पुण्यवान असलेला राजा बळी तू पाताळात घातला म्हणून मी म्हणते तुझ्या दरबारामध्ये न्याय राहिला नाही. धुंद झाला तुझा दरबार. न्याय राहिला नाही. तू अन्यायाने कसा वागतो सांगू तुला. उदाहरण क्रमांक तेवढं तरी म्हणा ना निदान. किती दरिद्री तो भाग्यवंत सुदामा. पण तुझी इच्छा झाली तर तू काय करून ठेवला त्याला. दरिद्री तो भाग्यवंत गेला. बरं दारिद्र्य तरी का सुदामाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. त्याचं कारण घडलं. 18 विश्व दारिद्र्य सुदामाच्या जीवनामध्ये. पण का घडलं ते त्याचं कारण असं होतं. भगवान कृष्ण परमात्मा बलराम दादा सुदामा सांदीपानी ऋषीकडे विद्याभ्यास करण्याकरता गुरुग्रही बरोबरनी थांबले होते. म्हणजे ते तसे गुरुबंधू आहे. बराच काही काल गेला. एके दिवशी असा भयान पाऊस झाला. एवढा रात्रीचा पाऊस झाला. सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर जिकडं पाहतात तिकडं सगळं पाणी. आश्रमामध्ये सगळं पाणी सांदीपानी ऋषीच्या. आणि जे सरपण होतं स्वयंपाकाकरता ते सरपण सगळं पाण्यामध्ये दिसलेलं होतं. त्या गुरुमातेने सांगितलं बाळा हो स्वयंपाक करण्याकरता आता काही व्यवस्था. बरं त्यावेळेला सरपण भिजलंय म्हणून काही सोय नव्हती.
व्यवस्था नव्हती. मग काय करायचं आता? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, गुरुमाते काही चिंता करू नको, आम्ही कुठून तरी वाळलं सरपण घेऊन येतो. निघाले ते आश्रमाच्या बाहेर पडले. भगवान पुढं, दादा माग आणि सुदामा त्याच्याही. पण त्या गुरुमातेने विचार केला, आता हे सेवा म्हणून सरपण आणायला चाललेत, हे आपले कोण आहेत? शिष्य आहेत. ऐका, नाथ महाराजाचा नेम सांगतो. नाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, शिष्य जरी झाला, शिष्य जरी असेल, पण गुरुनी त्या शिष्याची फुकट सेवा घेऊ नये. आणि जर शिष्याची फुकट सेवा गुरु घेत असेल तर त्याला गुरु म्हणता येत नाही. प्रमाण सांगतो, प्रमाणाशिवाय बोलू नये. नेघे शिष्याची सेवा मानी देवा सारिखे. जो शिष्याला सुद्धा परब्रह्माचं स्वरूप मानतो त्याला खरं गुरु, त्याला खरं काय म्हणायचं? नाही तर मग शिष्य गुरु हे पोळा फुटलाय आता सगळा. भूत आलाय त्याला, टेम्पोची टेम्पो भरत आहे गुरुचे शिष्य. गुरुलाच गुरुचा अधिकार करायला तर शिष्याला काय धोरण लागत? आणि नियम असा आहे, ज्या गुरुकडे आपण काही अभ्यास केला, राहिलो, त्याला जर तुम्ही गुरु मानत नसले तरी तुम्हाला विद्या फलद्रूप होणार, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे शिष्याने शिष्याचा नियम पाळला आणि गुरुने सुद्धा गुरुचे नियम पाळले, आलं लक्षात. पण त्या गुरुमातेने विचार केला, यांची फुकट सेवा घेणं बरं नाही. तर सांगितलं, बाळा हो तसं जाऊ नका, थांबा थोडस. ती गुरुमाता घरामध्ये गेली आणि 2-3 मुठी चणे फुटाणे आणले. काय आणले? 3 मुठी फुटाणे आणले आणि सुदामाकडे दिले आणि सांगितलं, जाता जाता एवढं खात तरी जा. आता भगवान काही अंतर पुढे होते, दादा माग, बळीराम दादा, आणि सुदामा त्याच्या माग. त्या गुरुमातेने दिला हातात 3 मुठी. कोणाच्या? तिला वाटलं ब्राह्मणे सारखी वाटणी करी, दिलं त्याच्या हातात. पण आश्रमाच्या बाहेर गेलो त्यांनी एकट्यानेच सपाटा लावला. भगवान पुढं, दादा त्याच्या मागं, ही एकटंच हानीत होती. आता भगवान येतो, त्याला काय कळत नाही, न सांगता तुम्हाला कळवेल ती. भगवंताच्या लक्षात आलं, याने त्याला का गड्या एकट्याने सपाटा लावला. पुढं चालता चालता भगवान त्याच्याबरोबर बोलत होते. पण आता एक तर हे फुटाणे खात होतं, फुटाणे खाताना एक तर तोठरा बसतो, बरोबर. त्याच्यामुळे सुदामाचे शब्द स्पष्ट येत नव्हते. भगवान म्हटले, सुदामा तुझा आवाज स्पष्ट येत नाही रे. तो म्हटलं, आवाज बसलेला आहे जरा. आणि काही काय माणसं त्याचा आवाज नाही चालला काय? नाही नाही, तिथली सिस्टीमच चांगली नव्हती. माझा चांगला आवाज लागत होता. अरे तो आवाजच लागला, सिस्टीमवाल्याला काय आलं नव्हतं. तुझा आवाज चांगला असल्यावर सिस्टीम कसली असतो? बिगर सिस्टीमचा चालला पाहिजे ना. त्याला म्हणायचो आवाज चांगला. तुला विको दे, टरबल दे, खरबल दे, आमक दे, तमक दे, आणि मग तो हा चलतोय. तू बिगर मायकाचा चल फडकऱ्यात कीर्तन करायला. मग तू आवाजाचा जादूगारे का तमासगिऱ्याचा जादूगारे काय आता ते कळत मग. विढाला काय तर कोणी कुणाला काही उपमा द्यायला लागलं, जशी तलबी तशा उपमा चालल्या जातात सध्या. काय चला, भगवान म्हटले तुझा आवाज स्पष्ट येत नाही. नंतर तू म्हटलं जरा तोंड आलंय, म्हणजे डबल लबाडी केली. भगवान मनात म्हटले, मला चोरून खातो रे, माझं खातो का? भोग आता दुखतो म्हणून सांगतो, नीट ऐका जरा लक्ष देऊन. सुदामाने खाल्लं कोणाचं? हा परिणाम 18 विश्व दारिद्र्य जीवनामध्ये प्राप्त झालं. म्हणून लक्षात ठेवा, देवाचं, भावाचं आणि गावाचं कधीच खायचं नसतं. जरी आतापर्यंत कुणी खाल्लं असलं तर ते सोडून द्या, पण इथून पुढे तरी आपली नीट वाटचाल करा असं म्हणायचं. देवाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका. खायचं असलं तर शासनाचं खा, त्याचा काही कुठं दंडक आलेला नाही. आता तुम्ही तर घेतातच ना, नाही? 1,500 लाडकी होईल घेतात का नाही? मग काही म्हणलं नाही म्हणलं, हा ठीक आहे घ्या, तू मत काही आमचं. आता तुम्ही बहिणी आहे कुणाच्या? हा, पण मी अवण्यांनाच काही नाही विचारायला. मी म्हणतो तुम्हाला 1500 तर ह्यांना 1100 का होईना तेवढे खाणं मिळालं पाहिजे. आलं लक्षात. शासनाचं खा काही अडचण आलं का त्यांना?
पण देवाचं खाऊ, भावाचं खाऊ बरेच गडी आहेत. थोडा व्हायना पण काटछाट हाणतातच भावाला. करू नका, काही मड्या बांधून नाही द्यायचं नाही. आणि लक्षात ठेवा, लय भावाचं तुम्ही काहीतरी हाणलं थोडंफार, पोरं काही धोका देणार नाही तुला, हेही ध्यानात ठेव. तू ज्यांच्याकरता लबाडी करतो ना, भावाचा भाऊजाईचा तळतळाट घेतो, ते घ्यायची काहीच गरज नाही. शेवटी आपलं प्रारब्धच असेल, त्याच्यात कोणी काही बदल करू शकत नाही. जे मिळतं अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. जर तुमचा ज्ञानेश्वरी गाथ्यावर विश्वास असेल तर त्याच्यात कोणी बदल करू शकत. हा, लय भावाचं बी गंडून हाणलं, गावालाही फसविलं हाणलं, जायचं असलं तर ते कोणीही मार्गाने जातं. 10-5 कोटी जायला काही वेळ लागत, हे लक्षात ठेवा. 18 विश्व दारिद्र्य सुदामाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. राहिले बराच काल गेला तिथं सांदीपनी ऋषीकडे. परत आपापल्या घरी निघून गेले. प्रत्येकाचा विवाह झाला, म्हणजे तिघाचाही विवाह झाला. भगवंताचा झाला, दादाचा झाला, सुदामाचाही विवाह झाला. भगवान द्वारकेचा राजा, भगवान द्वारकेचा सार्वभौम चक्रवर्ती, ऐश्वर्य संपन्न, षड्गुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंताची जाण ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ऐसाही गुणवर्य, वसती देख म्हणून तो भगवंतो. षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान. पण सुदामाचं जीवन पाहिलं तर 18 विश्व दारिद्र्य प्राप्त झालं. 12 वर्षाचा काल गेला. किती वर्षाचा? 12 वर्ष भगवंताची आणि सुदामाची पुन्हा गाठभेट सुद्धा झाली नाही. 12 वर्षाचा काल गेला. 4 लेकरं झाले सुदामाला. पण परिस्थिती एवढी नाजूक की 2 टायमाचं पोट सुद्धा भरत नाही. सुदामाला लज्जा रक्षण करणे इतकं एक दुडकं कुंडलेलं, एक फाटकं उपरणं अंगावर, पत्नीला एकच फाटलेली साडी, आणि जे लेकर होते 4, ज्याला चटी आहे त्याला शर्ट नाही, ज्याला शर्ट आहे त्याला, अशी दुर्भिक्ष अवस्था झाली. पण एक लक्षात ठेवा, पण सुदामाचा नेम असा होता, भजन अखंड करायचा सुदामा. जरी परिस्थिती एवढी नाजूक होती तर भजन सोडलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव, भजन अखंड करायचा. आणि दुसरा एक नेम होता सुदामाच्या जीवनातला. कोणता? रोज घरी आल्यानंतर स्वतःच्या पत्नीला भगवान कृष्ण परमात्म्याचं एकदा वर्णन करून सांगायचं, दिवसातून एकदा. किती वर्ष सांगितलंय? ऐका थोडस. एकाच देवाचं वर्णन किती वर्ष ऐकलं? मला तिची कमाल वाटते बिचारीची. एकाच देवाचं वर्णन म्हणजे सप्त्यामध्ये 8 दिवस नाही ऐकलं, किती वर्ष ऐकलंय? तिची कमाल. एकाच देवाचं वर्णन 12 वर्ष सलग ऐकलं. आपण अभंग डबल ऐकलं तर म्हणतो मी तिथं ऐकलं होतं राव यांचा. पण तुझ्या लक्षात काहीच राहिलेलं, लक्षात तेवढं पूर्ण राहिलं तर मग म्हटलं पाहिजे मी त्यांचं ऐकलेलं, माझ्या पूर्ण स्मरणात, मग त्याला श्रोता म्हटलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही एकच विषय रोज घरी गेल्यावर 4-5 मिनिटाचा, पण रोज घरी पत्नीला सांगा बरं, तोच विषय रोज सांगा. तिला निश्चित शंका आहे की यांच्यावर, नाही तर ती घरात त्याला सुद्धा म्हणेल यांना कुठं तरी न्या चांगल्या दवाखान्यात. तोच विषय 8 दिवस झालं माझ्यापाशी, तोच सांगतात संध्याकाळी. मग तिची कमाल आहे ना, तिने किती वर्ष ऐकलंय? पण 12 वर्षानंतर ती म्हटली अहो. आणि सुदामा वर्णन काय करायचा? द्वारकेचा राजा भगवान कृष्ण परमात्मा सार्वभौम चक्रवर्ती राजा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, आणि तो माझा बालपणीचा मित्र आहे, माझा जोडीदार आहे, माझा सखा आहे, माझा गुरुबंधू आहे. आणि 12 वर्षानंतर तिने सांगितलं हो आपल्या लग्नाला 12 वर्ष झाली. 12 वर्षापासून मी ऐकते की तुमचा जोडीदार, तुमचा गुरुबंधू, तुमचा सखा, तुमचा मित्र इतका जर श्रीमंत आहे ना, आपली तर खायची पंचायती. मग एवढा जर तुमचा जोडीदार, मित्र, गुरुबंधू एवढा मोठा आहे ना, आपली जर ही अवस्था आहे तर एखाद्या दिवशी जा ना त्याच्याकडं, त्याला सांगा आमची परिस्थिती अशी, तो निदान काहीतरी. ऐका, त्यावेळेला सुदामाने उलट पत्नीला सांगितलं, ग धर्मशास्त्र असे देवाकडे काही मागायचं नसतं. जो देवाकडे मागतो तो भक्त नसतो, आणि खरा भक्त असतो तो देवाकडे कधीच काही मागत नसतो.
उलट त्यांनी धर्मशास्त्र सांगितलं का ऐक सुशिले, धर्मशास्त्र असे देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना किंवा म्हणजे साधूकडे जाताना, राजाकडे जाताना, ब्राह्मणाकडे जाताना आणि आजारी माणसाला भेटायला जाताना रिक्त हाताने कधी जायचं नसतं, असं धर्मशास्त्र आहे. देव द्विज गुरु, आलं का लक्षात? आता मला सांगा, आपण काय नेणार आहे देवाला? पण तसं रिक्त हाताने देवाकडे जाऊ, काहीतरी नेलं पाहिजे. गुरुकडे जाताना म्हणजे साधूकडे जाताना रिक्त हाताने जाऊ नये. ब्राह्मणाच्या भेटीला जाताना सुद्धा तसं जाऊ नये. ब्राह्मणाला काही का होईना दान दिलं पाहिजे. आता राजा आहे, आता आपल्या देशाचा राजा कोण? मोदी साहेब आहे. आता आपण भेटायला गेलो होतो, काय नेणार आहे तो आपण देऊन देऊ त्याला, पण दिलं पाहिजे. नेम येतो. आणि आजारी माणसाला भेटायला जाताना सुद्धा तसं गेलं नाही पाहिजे, धर्मशास्त्र आहे. आता ते काही खायच्या मापात राहिलेलं नसतं. कोण? म्हणजे ज्या वेळेला आपण त्या नातेवाईकाला भेटायला जातो, आपण कधी जातो? फारच एका जाग्यावर हा चमच्याने चालू आहे त्या वेळेला जातो. मग सफरचंदाची पिशवी, केळाचा डझन, नारळ, बिस्किटाचा, हा मग तिथे गेल्यावर त्या म्हाताऱ्याच्या पोरी जमलेल्या असतात. मग आपण गेल्या विचारतो कसं काय? ते म्हणतात का हे गिळत नाही का? गिळतच नाही. आता चमच्याने दूध चालू आहे. आणि मग ते प्रत्येक नातेवाईकांनी बिस्किटाची पुढं तिथंच असतात. केळाचा डझन असतो, सफरचंद पिशवी असते, आणि त्या 2-3 पुरी असतात ना वडला करता आलेल्या. आता ते बी घरदार बायका तिकडं सगळं प्रपंच सोडून आलेले असतात. मग त्या फक्त एवढंच हळूच बोलतात. आता काही बाबाला आता गिळत, हा मग सफरचंदाच्या पुढी चिरून त्या दोघी तिघी खातात बसल्या बसल्या, आणि आपल्याला सांगतात म्हाताऱ्याला काही गिळत नाही, आता तू गिळेव ते आणलेलं. तिच्या करताचे म्हणायचं ना, म्हातारा तर काही गिळत नाही त्याला. बरोबर. मला इतकं सांगायचं की रिक्त हाताने जाऊ. सुदामा म्हणतोय तुझी इच्छा आहे तर 12 वर्षानंतर का होईना चला भेट होईल, दर्शन होईल, जातो मी, पण दे ना काहीतरी थोडंफार. अहो घरात काहीच नव्हतं. पोहे जे आहेत ना, पोहे कसले असतात? म्हणजे सगळ्यात हलकट असतात. कोण? सगळ्यात हलकट पोहेच असतात. आणि ते पोहे सुद्धा तिने सुपात जे पाखडले होते, पाखडून पुढे गेलेलं काय दर्जाचं असेल, पण ती सुद्धा तिने भरून ठेवलं होतं. एखाद्या दिवशी काहीच नाही मिळालं तर हे का होईना ती घेऊन आली. सांगितलं एवढंच आहे. म्हणजे फोलकट पोहे पाखडून पुढे गेलेले ते सुद्धा तिनंच मुठी भरली. किती मुठी? ते घेऊन आली. तर एकत्र बांधायला सुद्धा काही शिल्लक, अंगावर जे उपर नव्हतं त्यालाही सगळे छिद्र पडलेले होते. म्हणजे त्या 3 पुंजक्या एका जागी बांधता आल्या. त्या 3 जागेवर बारीक बारीक पुंजक्या बांधल्या, 3 मुठी. ते खांद्यावर टाकलं, भजन करीत निघाला. द्वारकेपर्यंत गेला. लांबूनच द्वारका अशी चमचम चमचम चमकत होती. हजारो सुवर्ण शिखर दिसत होती. आणि सुदामा मनात म्हणतोय, अरे काय ऐश्वर्य याचं, आपली खायची पंचतर याची नगरी काय चमकते. गेला. मूळ मुख्य प्रवेशद्वारामध्ये गेल्यानंतर द्वारकेचं एकदा घेतलं दर्शन. आत गेला, राजमहालाच्या समोर गेला, एकदा दर्शन घेतलं, आणि जसा काही घरचा सदस्य तसंच आत निघालं ते. पण 2 बाजूला 2 उभा होते ना. कोण? द्वारपाळ उभा होते. त्यांनी लगेच हाताळलं, हे कुठं? त्यांनी सांगितलं कुठं? म्हणजे आज चालूय कृष्णाकड डायरेक्ट. त्यांनी विचारलं कोण तू? कुठला? डायरेक्ट नावाने हाक मारतो. अरे तू माझा गुरुबंधू आहे, माझा सखा आहे, माझा जोडीदार आहे, माझा मित्र आहे. आता ह्याचा अवतार बघून द्वारपाळांना वाटत होतं का भगवंताचा हा मित्र आहे, जोडीदार आहे? चल म्हटले, होय मित्र मित्र काय. पुन्हा विनंती करू लागला, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है. विनंती करू लागला, किव कापून देऊ लागला. आणि त्या द्वारपाळाने सांगितले, इथं थांब, आज जाऊन विचारतो, जर सोडा म्हटले तर तुला आम्हाला त्याच्यासाठी ठेवलं नाही गेलं. आत गेल्यानंतर भगवान सिंहासनावर बसले होते. त्या द्वारपाळांनी वर्णन करून सांगितलं, भगवान आपला बालपणीचा कुणीतरी मित्र बाहेर आलाय. भगवान विचारतात कोण आहे? त्यावेळेस त्या द्वारपाळाने वर्णन केलं. वर्णाश्रम धर्माप्रमाणे ब्राह्मण वाटतोय का? गळ्यामध्ये जानवे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची
कपाळाला गंध आहे, डोक्यावर शिंदीचा भार आहे, लज्जा रक्षण करणे इतके एक दुर्ग गुंडलेलं आहे, एक फाटकं उपरणं भगवान अंगावर आहे, शरीर असं क्रूर झालेलं आहे, मुखामध्ये भगवान तुमचं अखंड नाव आहे आणि स्वतःचं नाव सांगताना सुदामा सांगतो. ऐका, सुदामा हे नाव ऐकल्याबरोबर भगवंतानी सिंहासनावरून उडी मारली. देखिला सुदामा सुदामाला उचलून घेतला, खांद्यावर राजमहालामध्ये घेऊन आले, अनेक प्रकारची उठणं लावून त्याला स्नान घातलं, भरजरी वस्त्रांगावर घालायला दिली आणि भगवंतानी स्वतःच्या सिंहासनावर त्याला बसवलं. मिष्टान्नाचा बेत पंचपक्वान्नाचा. ऐका, 15 दिवस राहिला सुदामा. किती दिवस? 15 दिवसामध्ये सुदामाची कातनच समाप्ती. पुण्यापासून ते गर्दी पडल्यावर झालतात, एक 2 टाइम होता, चमकलंच एकदम. आता मध्ये सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये सत्य फिरते कार्यक्रम बंद झाले. हे गाणारे वाजवणारे कीर्तनकार असे आकाशदेवने गडी झालते का नाही? लय काटा बसला होता. आणि जसं लॉकडाऊन संपलं, वर्ष श्राद्धाचा तडाखा चालू झाला होता, त्याच्यातच बरेच गडी उजारले. आईतन बापातच गडी उजारली. तसं सुदामाचं घडलं, एकदम चमाकलं ते. पण एक व्हायचं, भगवंताच्या मांडीला मांडी देऊन जेवायचं. पण पक्वान्न ताटात पाहिले की लगेच लक्षात यायचं त्याच्या, मी 2 टाइम पक्वान्न खातोय, पण घरी लेकरं, पत्नी, कपड्याकडे पाहिलं की म्हणायचं माझ्या अंगावर भरजरी वस्त्र आहेत, पण घरी लेकरं उघड्या घेऱ्या घेऊन फिरते, पत्नीला फाटकी साडी, बसलाय कुणाच्या शेजारी. आणि भगवान मनात म्हणत होते, अरे माझ्या मांडीला मांडी देऊन बसलाय, तरी तुला घरच्या कपाळाचा पडाला विसर. पण लक्षात ठेवा, कीर्तनात, भजनात, वारीत गेल्यावर तरी घरच्या कपाळाचा पडावा. काय तर तो परमार्थ आहे. रोज तर तेच चिवडीत बसलोत ना आपण, तेच. पण कीर्तनात, भजनात, वारीत गेल्यावर तरी घरच्या कपाळाचा पडावा. भगवान मनात म्हटले, मांडीला मांडी देऊन बसला, पण तरी तुला अजून त्यांचंच. भगवंतानी त्याचं सगळं शेमकुशल विचारून घेतलं, कसं काय चाललंय. त्यांनी सांगितलं, परिस्थिती अशी आहे, नाजूक आहे, खायची अडचण आहे, कपडा नाही, परिस्थिती. आता थोडं जास्त मी सांगितलं, त्याला वाटलं जास्त वाढून सांगितलं तर थोडं जास्त देईल. 15 दिवस राहिला. भगवंतानीच विचारलं, मग तू इकडे येणार होता, हे वहिनीला माहित नाही का? तो म्हटलं माहिती, तिच्यामुळेच आलोय मी. मग भगवान विचारतात, मला खायला काही दिलं नाही का घरी तिने? सुदामा म्हणतोय, आले दिलंय, पण तुझं हे वैभव पाहिल्यानंतर मला ते बाहेर काढायची इच्छा झाली. भगवान म्हटले, असू दे, काय ते. अहो, त्याच्यातली एक गोष्ट भगवंतानी हिसकून घेतली आणि खाल्ली सुद्धा. खाल्ल्यानंतर आई साहेबांनी आतून बघितलं आणि आई साहेबाच्या लक्षात आलं, त्या 3 पुंचक्याचं या बाबाने खाल्ल्या तर हे आख द्यायला बसलंय. मग आई साहेब पळत आल्या आणि त्या 2 पुंचक्या हिसकून घेतल्या आणि आत नेऊन डब्यात सोडून ठेवल्या. 15 दिवस झाल्यानंतर सुदामा म्हणतोय, आता मला वाट पाहत असतील, मला गेलं
भगवान म्हटले सकाळी लवकरच जा, नाही तुला CBS ला सोडतो. तो सकाळी निघाल्यानंतर भगवान म्हटले ये सावकाश जा, गेल्यावर पोहोचल्यावर फोन कर मला. सुदामाला वाटलं आता निघताना तरी म्हणून एवढं काहीच नाही. सुदामा बळच जड पावलाने पुढं पाय टाकीत होता. त्याला वाटलं उशिरा व्हायला पण याच्या लक्षात येईल, बरं त्यावेळेला फोन केली काही सोय नसेल मला. पार राजमहालाच्या दरवाजापर्यंत गेला. मग भगवंताने हाक मारली, सुदामा. सुदामाला वाटलं उशिरा व्हायला पण आलेलं दिसते लक्षात. तुरु 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 पळत आलं. काय भगवान? काहीच नाही. तो पहिल्या दिवशी ज्या वेळेला आला होता त्यावेळेला तुझ्या अंगावर जे कपडे होते ते कुठे? त्याला तो करंट लागल्यासारखा का? भगवान म्हटले हे उतरून ठेव, ते घालून जा. मनात म्हटलं अरे हा अंगावरचे कपडे एवढे द्यायला तर हा काय देणार आहे. निराश वृत्तीने ते कपडे उतरून ठेवले. ते कोपऱ्यात ते धुडकं होतं ते गुंडळ एक फाटकं अंगावर टाकलं आणि शेवटी हाणून घेतलं त्याने. पुढं इथं म्हणतात ना म्हणते जाऊद्या म्हटलं शेवटी आपलं नशीब. निघाला, राजमहालाच्या बाहेर गेला, पुन्हा राजमहालाचं दर्शन घेतलं. द्वारकेच्या बाहेर गेला, पुन्हा द्वारकेचं एकदा दर्शन घेतलं आणि शेवटी म्हटलं आपलं. पण भजन करीत सुटला. बघा एवढं देवाजवळ जाऊन जर आपल्याला काहीच नाही मिळालं तर आपण देवाला शिवाय द्यायला बसतो माघारी झाल्यावर. पण म्हटलं शेवटी आपलं नशीब आहे. भजन करीत निघाला. गावाच्या जवळ गेला तर त्याला तिथं गेल्यावर गाव सारखं असं चमचम चमचम चमकू लागलं. तो म्हटलं आपल्या दृष्टीत बदल झालाय का आपला रस्ता चुकलाय नेमका. ऐका, नुसतं सुदामाचं एकट्याचं घर नाही सोन्याचं केलं देवाने. मग सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला म्हणून धावून या तुझ्या भेटीशी आला गा. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा, त्याची आखी नगरी सोन्याची करून दिली. कुणाची? सुदामाची. कोण म्हणतंय हे? जांभरे महाराज नाही, जनाबाई म्हणते. जनाबाई म्हणते सांग पांडुरंगा, 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या जीवनामध्ये होतं, ज्यांनी देवा तुला चोरून खाल्लं, तुझं खाल्लं, त्याची नगरी करून दिली तू. कशाची? आणि आमच्यासारखे भजन करणारे चालले पुढं. हाच न्याय का धुंद झाला तुझा दरबार.